छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजायला पाहिजे यासाठी रोझरी हायस्कूलच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे। अर्थात जवळच शाळा आहे आणि त्याच समोर आपण बघत आहात छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं स्मारक आहे। याच ठिकाणी आज या जयंतीला सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं। आपल्यासोबत या स्कूलच्या सर्व रसिका मॅडम असणार आहेत आणि अनेक स्टाफ आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत। सर्वप्रथम खूप खूप कौतुक, कारण आताच्या युगामध्ये सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही विचार आहे ते विद्यार्थ्यांमध्ये घडवत आहात। खूप खूप कौतुक तुमचं। काय बोलाल, कसं वाटतं? आज आम्हाला खूपच बरं वाटत आहे, कारण आमच्या शाळेसमोर हे स्मारक आहे। हे फक्त एक पुतळा नसून तर मुलांसाठी एक प्रेरणा मिळवण्यासाठी हे स्मारक आहे। म्हणून आम्हाला असं वाटलं की इथे येऊन आम्ही कार्यक्रम केलं पाहिजे, कारण पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आम्ही प्रयत्न करत आहेत की मुलांना पण समजलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा इतिहास काय होतं। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीने मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जयंतीची हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद मॅडम। मॅम, काय बोलाल आज, कशा पद्धतीने, कशा शुभेच्छा देत आहात सर्वांना? सगळ्यात पहिलं मी हे बोलेन की आमच्या सगळ्या बंधूंना, आपल्या सगळ्या सोसायटीला, जे आमचे पालक आहेत, जे आम्हाला बघतात, जे आमची मुलं आहेत, विद्यार्थीगण, पालकगण, ह्या सगळ्यांना मी फक्त हे बोलू इच्छिते की शिवाजी महाराजांचे जे गुण होते, जे विचार होते, ते फक्त बोलून नाही चालत, ते आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात घेतलं पाहिजे। आपल्याला ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये ते आणलं पाहिजे। शिवाजी महाराज फक्त एक शूरवीर नव्हते, बट त्यांनी आपल्याला हे शिकवलं की आपल्याकडे जर तेवढं सैन्यबल नसेल तरी आपल्या कॉन्फिडंटने आपण कसं पुढे जाऊ शकतो हे आपल्याला आपल्या मुलांमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे। आणि या प्रोग्रामने आम्ही हेच करायचा प्रयत्न केलाय। मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। असं बोलतात की इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये जे आहे कुठेतरी इतिहास जो आहे तो डावलण्याचा प्रयत्न केला जातो, पण आम्हाला कधीच वाटत नाही आणि इव्हन आज सुद्धा आम्ही आलो तेव्हाही आम्हाला असं नाहीच वाटलं। काय सांगाल, आज जे पालक आहे ज्यांच्यामध्ये गैरसमज असतो आणि तुम्ही महाराजांचे जे काही विचार आहे ते अजूनही टिकवून ठेवत आहात, काय सांगाल त्यांना आज? मला म्हणायचं की आपण महाराष्ट्रात राहतो तर महाराष्ट्राचा इतिहास मुलांना माहीतच असलं पाहिजे। पुस्तकांत काय होणार काय नाही होणार हे आमच्यावर नसून शाळेची जबाबदारी आहे की पुस्तकात नसलं तरी आपल्याला ही गोष्ट मुलांना शिकवलीच पाहिजे, मुलांना माहीतच असलं पाहिजे, कारण इतिहासानेच आपण पुढे चालतो। काही विद्यार्थी आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी आपण बघूया। खूप सुंदर खरं तर आज वेशभूषा जी आहे या ठिकाणी आपल्याला या शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली बघायला मिळते आहे। अनेक असे विद्यार्थी जे आहेत आज महाराजांच्या विचारांनी या ठिकाणावरून घडणार आहे, या शाळेतून घडणार आहेत। काय नाव तुझं? माझे नाव शर्वरी खोलासे आहे। काय वाटलं आज प्रोग्राम बघितल्यावर, कसं वाटलं तुला? आज मला खूप अभिमान वाटतोय आमच्या शाळेचे जे शिवजयंतीचे उत्सव पाहून, इथे सगळे भगवे रंगांचे झेंडे पाहून व महाराजांचे पोवाडे ऐकून असं वाटते की आम्ही पुन्हा त्या शिवकाळातच गेलो आहोत। खूप छान। तुला कसं वाटतं आहे? मला पण खूप छान वाटतंय। आपल्या रयतेच्या जाणत्या राज्याचा जन्मोत्सव आहे, तो साजरा करण्यात खूप आनंद मिळतोय। या साईडला या. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय। असं वाटतंय आमच्या महाराजांनी आपल्याला किती गुण दिले आहे, नियोजन, आणि मला खूप अभिमान वाटतंय। काय बोलशील आज, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय। असं वाटतंय की जणू त्या शिवकाळात आम्ही परतले आहोत। म्हणजे मला आजच्या या प्रसंगातून हे कळतंय की म्हणजे इतिहास हे फक्त आम्हाला तारखा लक्षात ठेवायला नाही किंवा परीक्षेसाठी फक्त शिकायला नाही, पण शिवाजी महाराजांचे विचार लक्षात ठेवायला आणि त्यांचे गुण आत्मसात करायला आहे। काय वाटतं, जर छत्रपती शिवाजी महाराज जर भेटले तर यंदाच्या वेळेस काय असं काय वाटतं की कसं वाटेल? काय जर मला छत्रपती शिवाजी महाराज भेटले तर हा माझ्यासाठी खूप मोठा आणि म्हणजे असा आनंदाचा प्रसंग असेल। ते भेटले तर मी त्यांचे सगळ्यात पहिले आशीर्वाद मागेल व त्यांना एकच प्रश्न विचारेल की त्यांनी एवढा धाडस, साहस, म्हणजे त्यांच्यामध्ये एवढा धाडस कसा आला। मी त्यांच्याकडून हीच प्रेरणा घेईल की कसं म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे असं परिस्थितीत पण त्यांनी कसा बुद्धीचा वापर करून मार्ग काढला आहे।
खरं तर याचं उत्तर देखील इथेच आहे. जशा पद्धतीने या शिक्षिका आपल्याला बघायला मिळत आहेत आता, म्हणजे लहानपणापासून जे विचार रुजवण्याचा प्रयत्न करतायत, तशाच पद्धतीने जिजामातांनी देखील आपल्या शिवरायांच्या जे आहे मनामध्ये असे विचार रुजवले आणि त्याचमुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते चांगल्या विचारांचे बघायला मिळाले. कसं वाटतं आहे आज, काय बोलशील? मला आज फार अभिमान वाटत आहे. खरं तर आपल्या शाळेनी हे तर दरवर्षी साजरा करतात, पण स्मारकाजवळ हे पहिल्यांदा असं खूप असं वेगळं वाटतंय. म्हणजे मतलब महाराजांचा इतिहास वाचून खरंच आम्हाला शहारे येतात अंगावर व एक नवीन जिद्द मनात निर्माण होते आमच्या. एखादा प्रसंग आठवतो महाराजांबद्दलचा? पहिलं तर माझा आवडता प्रसंग मी सांगेल. मला जो माझ्या मित्रांनी आता सादर केलेला अफजल खानाचा वध, मला हाच प्रसंग फार आवडतो. कारण यातून मला असं शिकायला मिळते की संकटाच्या वेळी बुद्धीचा वापर करणे किती गरजेचे आहे. अगदी छोटासा प्रसंग आहे, पण त्यातून खूप काही विद्यार्थी जे तिथे शिकत आहेत. कसं वाटतंय? मला आज खूप चांगलं वाटतंय. मला आज अभिमान वाटतोय. आम्ही आज शाळेमध्ये भगवे झेंडे पाहिले, इकडे पोवाडे ऐकले आणि आज असं वाटतंय की आपण पुन्हा त्या शिवकाळात आलो आहे. आणि फक्त आजच्या दिवशीच नाही तर आपण नेहमीच महाराजांचे विचार आपल्या मनात ठेवले पाहिजे. मला असं वाटत आहे का जे शिवाजी महाराज आहेत त्यांची कीर्ती खूप जास्त आहे आणि जे आम्ही मुलांनी जे सादर केलं आहे, जे बाकी मुलांनी सादर केलं आहे ते खूप छान पद्धतीने केलंय. आणि त्या शाळेचा पण खूप मोठा भाग आहे की त्यांनी त्यांचं जसं जे सादरीकरण झालं त्याच्यामध्ये पाठी हे स्मारक पुढे हे सादरीकरण झालं, त्याच्यामध्ये शाळेचं खूप महत्व आहे. एवढ्या लहान वयात सुद्धा जर मुलं शाळेची प्रशंसा करतायत, म्हणजे शाळेप्रती असलेली त्यांची ओढ जी ती आपल्याला बघायला मिळते. तुला कसं वाटलं आज? मला आज खूप अभिमान वाटतोय की माझ्या शाळेत शिवजयंती हा सण साजरा झालेला आहे. कारण शिवजयंती हा फक्त एक उत्सव नव्हे तर महाराजांची कीर्ती व महाराजांचे कार्य लक्षात ठेवण्याचा दिवस आहे. महाराज आपल्याला हे शिकवतात की कशी आपण स्त्रियांचा आदर व किती कठीण परिस्थितीत आपण घाबरणे नव्हे तर बुद्धीने काम घेऊन त्या परिस्थितीला सुधरवणे. आज मला खूप जास्त अभिमान वाटत आहे की सगळीकडे भगवे झेंडे आहेत. आज पोवाडा देखील ऐकला मी महाराजांचा. आणि आज हा फक्त उत्सव नाही तर म्हणजे शिवाजी महाराजांचे गुण शिकण्याची एक संधी आहे. आपण जेवढेही त्यांचे प्रसंग ऐकले आहेत, पाहिले आहेत, त्यातून आपल्याला काहीतरी आत्मसात करायला पाहिजे आणि फक्त बघायला नाही पाहिजे. धन्यवाद. तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि प्रत्येकाने आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आहे नक्कीच धारण करून इथून पुढचं जे काही तुमचं आयुष्य असेल ते तुम्ही खरोखर जगा. कारण महाराजांचे विचार जे आहेत आज आपल्याला या रोझरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील बघायला मिळत आहेत. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पालक आहेत तर तुम्हाला काय विचार? बोलते ते काही पालक जे आहेत ते स्वतःहून या ठिकाणी बोलण्यासाठी तयार झालेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच जाणून घेणार आहोत. कसं वाटतं आहे आज, काय बोलणार? रोझरी हायस्कूल बद्दल काय बोलणार आणि जो काही आपला सण आज साजरा होतोय काय बोलणार? नाही, खूप छान वाटलं बघून. आणि आपण हे जे पोवाडे आपण टीव्हीवरही बघतो, पण मग आपले मुलं जे इथे साजरा करतात त्यांनी खरंच खूप अभिमान वाटतो. आणि प्रत्येक मातेच्या पोटी जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना तर आपल्या लेकी खूप सुरक्षित असतील आणि प्रत्येक मातेच्या पोटी शिवाजी महाराज येऊ. खूप छान. धन्यवाद. कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय. आज या लहान लहान मुलांनी जो प्रोग्राम सादर केलेला आहे, शिवाय शिक्षकांनी जो प्रतिसाद देऊन त्यांना पुढे आणलेला आहे, आजच्या दिवशी हा प्रोग्राम म्हणजे खूप प्रेरणादायी आहे. आणि जय शिवराय. काय बोलाल आजच्या दिवशी, कसं वाटतंय? खूपच छान वाटत आहे. ऍक्च्युली शाळेसमोरच हे स्मारक आहे आणि आज ज्या पद्धतीने मुलांनी हे सादरीकरण केलेलं आहे, आज महाराजांच्या स्मृतींना खूप छान पद्धतीने उजाळा मिळत आहे या सगळ्याच आठवणींना. आणि प्रत्येक मुलांमध्ये असंच धाडस आणि हे सगळं यावं हीच असंच वाटतं आजही. आणि जसं प्रत्येक मातेच्या पोटी एक शिवराय जिजाई असावं, हेही वाटतं. शिवगर्जना घेऊया आपण किंवा घोषणा? मग घेऊया. तुझं नाव सांगा. माझं नाव उमंग राहुल देवरे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती
महाराजाधिराज श्रीमंत 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 राजशिव छत्रपती शिवाजी महाराज की थँक्यू. धन्यवाद. 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 बघत राहा आपले बदलापूर.